तर पहा प्रश्न पहिला आहे, मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या अधिजीवापासून होतो? मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ आहे. त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. म्हणजे एक प्रकारे हा जो व्हिडिओ आहे हा आपला एक प्रकारे मॉक टेस्ट ठरणार आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 प्लाझ्मोडियम. लक्षात ठेवायचे मित्रांनो, मलेरियाचा प्रादुर्भाव हा जो आहे हा प्लाझ्मोडियम या नावाच्या अधिजीवापासून होत आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, मायकोबॅक्टेरियम या जीवाणूंमुळे कोणता आजार होतो? पहा, मायकोबॅक्टेरियम हा जो जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, यापासून खालीलपैकी कोणता आजार होत असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्षयरोग. लक्षात ठेवायचे, क्षयरोग हा जो आहे हा मायकोबॅक्टेरियम या बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे क्षयरोग. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 3 आहे, मानवी शरीराला साधारणतः डॅश अमिनो आम्लाची गरज असते? पहा, मानवी शरीर साधारणतः किती अमिनो आम्लाची गरज भासते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20 अमिनो आम्लाची गरज ही मानवी शरीराला भासत असते. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, इसवी सन डॅश पासून या आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे? पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षापासून आरोग्य सेवेसाठी आपल्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये समाज विकास गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1958 पासून. लक्षात घ्यायचं मित्रांनो, 1958 या वर्षापासून आरोग्य सेवेसाठी आपल्या देशामध्ये समाज विकास गट जो आहे यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झालेली आहे. कधी? 1958 या वर्षापासून. प्रश्न क्रमांक 5 आहे, गोल क्रांती म्हणजे त्याला आपण म्हणतो राऊंड रिव्होल्यूशन डॅश उत्पादन वृद्धीशी संबंधित आहे? पहा, गोल क्रांती कोणत्या उत्पादन वृद्धीशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर बटाटा या उत्पादन वृद्धीशी संबंधित असणारी जी क्रांती आहे ती आहे पहा गोल क्रांती, त्याला म्हणतो राऊंड रिव्होल्यूशन बटाटा उत्पादनाशी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 आहे, ताप येणे व पोटावर पुळण येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? पहा, आपल्याला रोगाची लक्षणे दिलेली आहेत, त्यावरून आपल्याला रोग शोधायचा आहे. लक्षण काय काय आहे? ताप येणं आणि पोटावरती पुळण येणं ही कोणत्या रोगाची महत्वाची म्हणजे प्रमुख लक्षणं आहेत? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 हिवतापाची लक्षणं आहेत, पोटावर पुळण येणे आणि ताप येणे. पर्याय क्रमांक 2 हिवताप. प्रश्न क्रमांक 7 आहे, इसवी सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठनिवास याची स्थापना करणारे थोर समाजसेवक खालीलपैकी कोण आहेत? पहा मित्रांनो, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. 1950 या वर्षी जगदंब कुष्ठनिवास याची स्थापना करणारे आपल्याला समाजसेवक सांगायचे आहेत. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1950. लक्षात ठेवा, 1950 या वर्षी जगदंब कुष्ठनिवास याची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 शिवाजीराव पटवर्धन. प्रश्न क्रमांक 8 आहे, छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? पहा, आपल्याला आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार सांगितला आहे छाऊ, तर तो कोणत्या राज्याचा आहे आपल्याला सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर ओडिसा या राज्याशी संबंधित आहे छाऊ आदिवासी लोकनृत्य प्रकार. पर्याय क्रमांक 4 ओडिसा. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यावरती भर दिला होता? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या खालीलपैकी शिक्षण आयोग आहे की त्या आयोगाद्वारे जे विद्यार्थी आहेत त्यांची वैद्यकीय तपासणी जास्तीत जास्त करण्यावरती त्यांनी भर दिलेली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुदलियार आयोग. लक्षात ठेवायचे, मुदलियार आयोग हा जो आहे हा एक शिक्षण आयोग आहे आणि या आयोगाने विद्यार्थ्यांची जी वैद्यकीय तपासणी आहे, डॉक्टरकीय तपासणी ही करण्यावर जास्तीत जास्त भर दिलेली होती. पर्याय क्रमांक 2 मुदलियार आयोग. प्रश्न क्रमांक 10 आहे, कुटुंब नियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे कोणत्या साली करण्यात आले आहे? पहा, कुटुंब नियोजन नाव लक्षात ठेवायचे, कुटुंब नियोजनाचं जे नाव बदलून केलेलं आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम, तर हे कोणत्या वर्षी केलेलं आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 1978 या साली केलेलं आहे. काय केलेलं आहे? कुटुंब नियोजनाचं नाव चेंज केलेलं आहे आणि नाव ठेवलेलं आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे 1978 वर्षी. प्रश्न क्रमांक 11 आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश यांनी लिहिलेला आहे? पहा, आपल्याला या ठिकाणी एक ग्रंथ दिला आहे, ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना. हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताराबाई शिंदे यांनी लिखित आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचे जे अधिकार आहेत ते डॅश यांना असतात? पहा, ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तहसीलदाराकडे देखील अधिकार असतात, जे की ग्रामपंचायतमध्ये वार्ड तयार करण्याचे अधिकार कोणाकडे असतात? तहसीलदार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 13 आहे, कांदे बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर डॅश या किरणांचा मारा केला जातो. पहा, जे कांदे आणि बटाटे आहेत त्यांना कोंब न फुटण्यासाठी खालीलपैकी त्यांच्यावर कोणते किरणांचा मारा करतात? योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 गॅमा किरणांचा. लक्षात ठेवायचंय. तर कांदे बटाटे यांना कोंब न फुटण्यासाठी त्यावरती गॅमा किरण हे वापरले जातात. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे गॅमा किरण. प्रश्न क्रमांक 14 आहे, मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा प्रकारे ओळखतात? पहा, जे मधमाशीचं पोळं आहे त्यातील ज्या मधमाशा आहेत त्या एकमेकांना कशा पद्धतीने ओळखतात? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 द्वंद्व नृत्याद्वारे मधमाशातील ज्या पोळ्या आहेत त्या एकमेकांना ओळखतात. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे द्वंद्व नृत्याद्वारे. प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पवित्र शहर म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे? पहा, महाराष्ट्र राज्यातील पवित्र शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित केलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नांदेड या शहराला महाराष्ट्रातील पवित्र शहर या नावानं ओळखलं जातं किंवा त्यांना घोषित केलेलं आहे नांदेड शहर. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, गोदावरी नदीच्या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? पहा, गोदावरी नदीचं जे खोरं आहे याने आपल्या देशाच्या एकूण जे क्षेत्रफळ आहे त्याच्या किती टक्के भाग म्हणजे भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एकूण 10%. लक्षात ठेवा, गोदावरी नदीच्या खोऱ्याने देशाचा एकूण 10% भाग जो आहे हा व्यापलेला आहे गोदावरी नदी खोरं. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे 10%. प्रश्न क्रमांक 17 आहे, 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक या ठिकाणी विजयानंद थिएटरमध्ये डॅश या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. पहा मित्रांनो, कधी कधी आपल्याला प्रश्न डायरेक्ट विचारला जातो की कलेक्टर जॅक्सन जो होता त्याचा वध कोणी केला आहे. या ठिकाणी आपल्याला थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे. तारीख दिली आहे 21 डिसेंबर 1909 रोजी आणि नाशिक या ठिकाणी दिलेलं आहे विजयानंद थिएटर आहे. त्यामध्ये कोणत्या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आनंद कान्हेरे. लक्षात ठेवायचंय, आनंद कान्हेरे हे जे क्रांतिकारक आहेत यांनी कलेक्टर जॅक्सन जो आहे त्याचा वध केला होता. कोणत्या ठिकाणी? नाशिक या ठिकाणचं विजयानंद थिएटरमध्ये. तारीख आहे 21 डिसेंबर 1909 साली. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे आनंद कान्हेरे. प्रश्न क्रमांक 18 आहे, अलीकडे चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, नुकतंच एक चर्चेत आलेलं जे ठिकाण आहे भीमा कोरेगाव हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात येतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पहा भीमा कोरेगाव. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, कर्नाटक या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला राज्य आणि राजधानी विचारली आहे तर त्यावरती आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्या भारतातील जेवढे काही सर्व राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या आपण राज्य आणि राजधानी घेतलेल्या आहेत. तर कर्नाटक राज्याची जी राजधानी आहे ती आहे पहा पर्याय क्रमांक 4 बेंगलोर किंवा बेंगळुरू ही जी आहे कर्नाटकची राजधानी आहे. या ठिकाणी पहा हैदराबाद जे आहे, हैदराबाद आहे पहा तेलंगणा राज्याची राजधानी. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. आणि चेन्नई ही जी आहे लक्षात ठेवायची ही तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे चेन्नई. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे कर्नाटकची राजधानी बेंगलोर. आणि विजापूर हे जे आहे हे कर्नाटक राज्यामधील एक शहर आहे विजापूर. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केलेली आहे? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की भारतातील सर्वात नवीन राज्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर तेलंगणा हे जे आहे हे भारतातील सर्वात नवीन राज्य आहे मित्रांनो. आणि हे जे राज्य आहे पहा हे आंध्र प्रदेश या राज्यापासून विलग झालेलं आहे म्हणजे वेगळं झालेलं आहे आणि ते नवीन राज्य तेलंगणा या नावानं घोषित केलेलं आहे. आणि तेलंगणाची राजधानी आहे पहा आपण आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये घेतले तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. आणि या ठिकाणी पहा आंध्र प्रदेशची नवीन जी राजधानी आहे नवीननुसार ती आहे अमरावती. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिवस साजरा केला जातो? मित्रांनो, आपले जे 21 ते 26 जे प्रश्न असणार आहेत हे पूर्णपणे प्रश्न आपण करंट अफेअर्स 2021 यावरती घेतलेले आहेत. तर आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13 ऑक्टोबर हा दिवस जो आहे हा आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो 13 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या उद्योग समूहाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारी स्वीकारलेली आहे? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न ठरू शकतो. कधी? 11 ऑक्टोबर 2021 या रोजी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची जी जबाबदारी आहे ही कोणत्या उद्योग समूहाने स्वीकारलेली आहे?
याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अदानी ग्रुप. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर अदानी ग्रुपद्वारे लक्षात ठेवायचे 11 ऑक्टोबर 2021 रोजी जयपूर विमानतळ जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ याची त्यांनी पूर्णपणे जबाबदारी अदानी ग्रुपकडे सोपवलेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 आहे कोणत्या व्यक्तीची भारत पे कंपनीच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे पहा करंट अफेअर 2021च्या दृष्टीने. खालीलपैकी असा कोणते व्यक्ती आहेत की त्यांनी भारत पे कंपनी जी आहे याच्या अध्यक्षपदावरती त्यांची नेमणूक झालेली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 रजनीश कुमार यांची भारत पे कंपनीच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. रजनीश कुमार यांची. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे कोणत्या शहरामध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स या संस्थेचं मुख्यालय आहे. पहा आपल्याला संस्था दिलेली आहे कोणती सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स या संस्थेचं आपल्याला हेडक्वार्टर सांगायचं आहे की कोणत्या शहरामध्ये आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर दिल्ली या शहरामध्ये आहे या संस्थेचं मुख्यालय. संस्था लक्षात ठेवायचे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स. पर्याय क्रमांक 2 दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे कोणत्या राज्यातून लुखा नदी वाहते. पहा लुखा नदी जी आहे ती कोणत्या राज्यातून वाहते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेघालय या राज्यामधून वाहणारी एक नदी आहे ती आहे पहा लुखा नदी आणि ही प्रामुख्याने वाहते मेघालय राज्यामधून. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे चार मिनार ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. पहा आपल्याला या ठिकाणी एक वास्तू दिलेली आहे चार मिनार ही कोणत्या शहरात आहे आपल्याला विचारला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर हैदराबाद या शहरामध्ये आहे पहा चार मिनार. आग्रा या ठिकाणी आहे पहा ताजमहाल. महत्वाचा प्रश्न होता हा देखील. आग्रा या ठिकाणी आहे ताजमहाल किंवा प्रश्न आपल्याला विचारतात की ताजमहाल कोणत्या शहरात येतो तो आहे आग्रामध्ये आणि चार मिनार हे जे आहे हे हैदराबादमध्ये आहे. राज्य आहे याचं तेलंगणा. राजधानी आहे तेलंगणाची हैदराबाद. पर्याय क्रमांक 4. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे रेडिओथेरपी व केमोथेरपी या ज्या संज्ञा आहेत ह्या खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत. मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कर्करोग म्हणजेच पहा कॅन्सर. लक्षात ठेवायचं मित्रांनो रेडिओथेरपी आणि हे जे आहेत ह्या संज्ञा म्हणजे ह्या ज्या दोन संज्ञा आहेत ह्या कर्करोग म्हणजे कॅन्सर रोगाशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 2 कर्करोग. प्रश्न क्रमांक 2 आहे शरीरात अवयव रूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे कोणती आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे एक वेळा. पहा प्रश्न जे शरीरात अवयव रूपाने एक जन्माल्यापासून अस्तित्वात एक असते पहा ग्रंथी पण ती जी ग्रंथी आहे ती जसं जसं वय वाढेल किंवा जसं जसं कालांतराने ती कार्यरत होत असते ती ग्रंथी कोणती आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनन ग्रंथी ही अशी ग्रंथी आहे की ही शरीरात आपल्या जन्मापासून अस्तित्वात असते पण हळूहळू ती कार्यरत होत असते. पर्याय क्रमांक 3 जनन ग्रंथी. प्रश्न क्रमांक 3 आहे 16व्या शतकात वसेलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता. पहा कितवं शतक आहे 16वं शतक आहे आणि या शतकामध्ये वसेलियस हा एक शास्त्रज्ञ होता आणि या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी एक पुस्तक किंवा एक ग्रंथ लिहिलेला आहे तर तो आपल्याला सांगायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवी संरचना. हा जो ग्रंथ आहे याचे लेखक आहेत पहा वसेलियस आणि कितव्या शतकामध्ये 16व्या शतकात हा लिहिलेला ग्रंथ आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबवले जातात. मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न पहा भारतातील जे काही आपले अवकाश संशोधन आहे त्याच्या संबंधी जेवढे काही कार्यक्रम किंवा उपक्रम घेतले जातात तर ती कोणती संस्था राबवत असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 इस्रो ही संस्था. लक्षात ठेवायचं आपल्याला इस्रोचा फुल फॉर्म एक वेळा विचारण्यात आला होता तर इस्रोचा फुल फॉर्म होतो पहा आय म्हणजे इंडियन, एस म्हणजे स्पेस पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. प्रश्न क्रमांक 5 आहे कोणताही पदार्थ पाण्यात बुडवला असता त्याचे डॅश कमी होते. पहा कोणताही जर पदार्थ पाण्यात बुडवला तर त्याचं काय कमी होत असतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर वजन. लक्षात ठेवायचंय कोणताही पदार्थ किंवा वस्तू पाण्यात जर बुडवली तर त्याचं जे वजन आहे हे कमी होतं मूळ वस्तूपेक्षा कमी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 आहे विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरले जाते. पहा विद्युत शेगड्या आणि जे काही विविध प्रकारचे विद्युतरोधक आहेत वस्तू त्या तयार करण्यासाठी धातूचं कोणतं संमिश्र हे वापरलं जातं.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जर्मन सिल्वर. हा जो धातू आहे किंवा हे जे संमिश्र आहे हे विद्युत रोधक जे काही वस्तू आहे ते तयार करण्यासाठी वापरलं जातं. जर्मन सिल्वर लक्षात ठेवायचं आहे. जर्मन सिल्वर हे संमिश्र आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 आहे मेनिनझायटिस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित असणारा रोग आहे. पहा रोगाचं नाव आहे मेनिनझायटिस. हा जो रोग आहे हा कोणत्या अवयवाशी संबंधित असणारा रोग आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेंदू व मेरुदंड या अवयवाशी संबंधित असणारा रोग आहे पहा मेनिनझायटिस. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. मित्रांनो आपल्याला कधी कधी प्रश्न असा विचारला जातो यामध्ये पहा जे काही रोग आहे त्या रोगाचे आपल्याला लक्षणं दिलेले असतात. पहा जे रोगाचे सिम्पटम्स आहेत आपल्याला ते दिलेले असतात आणि त्यावरून आपल्याला रोग ओळखायचा असतो किंवा कधी कधी रोग दिलेला असतो आणि त्याची लक्षणं काय असतात आपल्याला ते सांगायचं असतं. आणि हा जो रोग आहे पहा लक्षात ठेवा मेनिनझायटिस हा जो रोग आहे हा मेंदू आणि मेरुदंडाशी संबंधित किंवा अवयवाशी संबंधित हा रोग आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे क्रिस्टलोग्राफी ही शाखा कोणत्या विषयाशी संबंधित आहे. पहा म्हणजे क्रिस्टलोग्राफी ही जी शाखा आहे किंवा ब्रँच आहे फील्ड आहे हा कोणत्या विषयाच्या अभ्यासाची संबंधित येते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फटिकांचा अभ्यास. लक्षात ठेवायचे फटिकांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे ते आहे क्रिस्टलोग्राफी. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो. पहा मित्रांनो रोगाचा प्रसार हवेमार्फत होणारा रोग आपल्याला सांगायचा आहे. हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षय हा रोग. लक्षात ठेवायचे क्षयरोग म्हणजे आपण त्याला टीबी म्हणतो ट्युबरक्युलोसिस. हा जो रोग आहे हा हवेमार्फत होणारा आजार आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे क्षय. प्रश्न क्रमांक 10 आहे लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो. पहा लोखंडाचं गॅल्वनायझेशन हे करण्यासाठी कशाचा वापर केला जातो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 झिंक. आपण त्याला मराठीमध्ये जस्त म्हणतो तर जस्त किंवा झिंकाचा वापर केला जातो लोखंडाच्या गॅल्वनायझेशन करण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे खोटे बोलणे ओळखण्यासाठी डॅश उपकरण वापरले जाते. पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. जर एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल तर तो खरं बोलतो की खोटं बोलतो हे ओळखण्यासाठी एक डिव्हाइस वापरलं जातं तर ते डिव्हाइस कोणतं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर पॉलिग्राफ हे जे उपकरण आहे हे खोटे बोलणे किंवा खरे बोलणे यासाठी वापरण्यात येणारं एक उपकरण आहे पॉलिग्राफ. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे लोह क्रोमियम कार्बन आणि निकेल यांच्यापासून कोणत्या प्रकारचे पोलाद बनवले जाते. पहा मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. लोह क्रोमियम कार्बन आणि निकेल यांच्यापासून जे एक प्रकारचं पोलाद बनवलं जातं तर ते कोणतं आहे. तर पहा मित्रांनो जे स्टेनलेस स्टील आहे हे जे आहे हे लोह क्रोमियम कार्बन आणि निकेल यापासून बनवलं जातं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 आहे रक्तदाब वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला काय म्हटले जाते. पहा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे एक स्थिती निर्माण होती तर ती जी स्थिती आहे ती कोणत्या नावाने ओळखली जाते किंवा त्या स्थितीला काय म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्याला उच्च ताण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय हृदयरोग नाही किंवा मधुमेह सुद्धा त्याला म्हटलं जात नाही त्याला म्हणतात उच्च ताण. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे नेचे लायकोपोडियम आणि मॉर्सिलिया या वनस्पतींचा समावेश खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेरिडोफायटा. लक्षात ठेवायचे टेरिडोफायटा या प्रकारामध्ये मोडतात. कोणते कोणते नेचे लायकोपोडियम आणि मॉर्सिलिया ह्या वनस्पती मोडतात टेरिडोफायटा या प्रकारामध्ये. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे कृष्णा नदीने महाराष्ट्रातील किती टक्के भाग व्यापलेला आहे. पहा कृष्णा नदी जी आहे याने महाराष्ट्रातील किती टक्के भाग व्यापून घेतलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा भूगोल यावरती हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकूण 27%. लक्षात ठेवा 27% एवढा जो भूभाग आहे हा कृष्णा नदीने महाराष्ट्राचा व्यापलेला आहे 27%. प्रश्न क्रमांक 16 आहे नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्त्यातून वेषांतर करून कोणत्या देशामध्ये पोहोचले होते. पहा आपले नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत यांनी कोलकात्यामधून वेषांतर करून कोणत्या देशामध्ये त्यांनी पलायन केलं होतं किंवा पोहोचले होते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर वेषांतर करून सुभाषचंद्र बोस हे जे आहेत हे कोलकात्यामधून जपान या देशाला पोहोचलेले होते. पर्याय क्रमांक 3 जपान. प्रश्न क्रमांक 17 आहे बराक हे क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. तर बराक या नावाचे एक क्षेपणास्त्र आहे आणि हे जे क्षेपणास्त्र आहे हे भारत आणि खालीलपैकी असा कोणता देश आहे की या दोघांनी मिळून तयार करणार आहेत.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इस्रायल. भारत आणि इस्रायल. लक्षात ठेवायचे, बराक हे जे क्षेपणास्त्र आहे भारत आणि इस्रायल ह्या दोन देशांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे. बराक. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे, इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे. इंद्रधनुष्यात सप्तरंग म्हणजे इंद्रधनुष्यात एकूण 7 रंग आहेत आणि हे 7ही रंग ज्यावेळी आपण एकत्र करतो तर आपल्याला कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळतो सप्तरंग इंद्रधनुष्यातील एकत्र केल्याच्या नंतर. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हॉस्पिटलला आग लागून नवजात शिशु बालकांचा दुर्दैवी अंत झाला होता? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे पहा, कारण जानेवारी 2021 मध्ये एका जिल्ह्यामध्ये एका हॉस्पिटलला आग लागली होती आणि त्या आगीमध्ये काही नवजात जे बालकं होती त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. आपल्याला सांगायचं आहे की कोणता जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 1 भंडारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलला आग लागून काही बालकांचा दुर्दैवी अंत झालेला होता. पर्याय क्रमांक 1 भंडारा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, जागतिक शाश्वत विकास परिषद 2019 याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? पहा, जागतिक शाश्वत विकास परिषद 2019 या वर्षाची आणि याचं जे आयोजन आहे हे कोणत्या ठिकाणी केलेलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर दिल्ली या ठिकाणी केलेलं होतं. 2019ला भरलेली जागतिक शाश्वत विकास परिषद याचं आयोजन दिल्लीमध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम कोठे केली होती? पहा मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे इतिहासावरील. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली आहे, पण ती कोणत्या ठिकाणी केली आहे? यावरती प्रश्न आपल्याला मित्रांनो असा विचारला होता की आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? पहा, उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला आहे 1875 मध्ये. कोणत्या ठिकाणी केलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर मुंबई या ठिकाणी 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 22 आहे, फ्रेंच विचारवंत रोमारोला यांनी कोणाचा उल्लेख हिंदू नेपोलियन असा केला होता? पहा, फ्रेंच विचारवंत आहेत, त्यांचं नाव आहे रोमारोला. यांनी एक खालीलपैकी हिंदू नेपोलियन असं कोणाला म्हटलेलं होतं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन असं म्हटलं होतं. आणि कोणी म्हटलेलं आहे? पहा, फ्रेंच विचारवंत आहेत, त्यांचं नाव आहे रोमारोला. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या दुर्घटनेमुळे असहकार चळवळ महात्मा गांधींनी स्थगित केली होती? पहा, एक दुर्घटना अशी झाली होती की त्या दुर्घटनेमुळे असहकार जी चळवळ आहे ही महात्मा गांधीजींनी स्थगित केलेली होती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 चौरी चौरा ही जी अपघात किंवा एक दुर्घटना झाली होती, या दुर्घटनेमुळे असहकार चळवळ जी आहे ती काही काळापुरती स्थगित किंवा बंद करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 24 आहे, गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? पहा, गुजरात या ठिकाणी धारासना येथील सत्याग्रह जो झाला आहे त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व केलं होतं. कशाचं? गुजरातमध्ये धारासना या ठिकाणी झालेला एक सत्याग्रह. पर्याय क्रमांक 4 सरोजिनी नायडू उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या दिवशी नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG या दलाने त्याचा 37वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? मित्रांनो, 25 ते 30 हे जे प्रश्न असणार आहेत पहा, 25 ते 30 प्रश्न हे आपण करंट अफेअर 2021 वरील घेत आहोत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 16 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचे, 16 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा NSG कमांडो म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांनी त्यांचा 37वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे 16 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या व्यक्तीची भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ याच्या अंतरिम अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, करंट अफेअर 2021 वरील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ याच्या अध्यक्षपदावरती कोणाची नेमणूक झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवरंग सैनी यांची. लक्षात ठेवायचे, दिवाळखोरी मंडळ याच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 नवरंग सैनी. प्रश्न क्रमांक 27 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये एंडोसल्फान मोडतो? पहा, एंडोसल्फान हे जे आहे हे कोणत्या प्रकारातील आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर एंडोसल्फान हे जे आहे हे एक कीटकनाशक आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, यावरती प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या दिवशी
आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस साजरा केला जातो? पहा, आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 17 ऑक्टोबर हा जो दिवस आहे या दिवशी आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन हा साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणत्या धर्माशी निहंग ही संज्ञा संबंधित आहे? पहा, निहंग ही जी संज्ञा आहे ही कोणत्या धर्माशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर शीख या धर्माशी निहंग हे जो शब्द आहे हा संबंधित होतो शीख धर्माशी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या शहरामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेरणास्थळाचं उद्घाटन झालेलं आहे? पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेरणास्थळ हे कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विशाखापट्टणम. तर विशाखापट्टणम या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम लक्षात ठेवा यांचं प्रेरणास्थळ उद्घाटन केलेलं आहे विशाखापट्टणम येथे. पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. तर पहा प्रश्न पहिला आहे, 104 फॅरनहाइट ताप म्हणजे डॅश सेल्सिअस. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक कन्व्हर्जन दिलेलं आहे. फॅरनहाइट टू आपल्याला करायचं आहे सेल्सिअसमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. 104 फॅरनहाइट ताप म्हणजे किती सेल्सिअस? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 40 सेल्सिअस. लक्षात ठेवायचं 104 फॅरनहाइट म्हणजे किती आहे? 40 सेल्सिअस. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, एनिमा देताना बेडपासून एनिमा कॅनची उंची डॅश असावी. पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा ग्रुप सी साठी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. एनिमा देताना बेडपासून जी एनिमा कॅन आहे याची उंची किती असावी? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 45 सेंटीमीटर एवढी उंची असाव्या एनिमा देताना बेडपासून एनिमा कॅनची. पर्याय क्रमांक 2 45 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 3 आहे, उत्कृष्ट कवकनाशक म्हणून डॅश यास ओळखले जाते. पहा, उत्कृष्ट कवकनाशक म्हणून कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 झिंक फॉस्फाईडला उत्कृष्ट प्रकारचे कवकनाशक म्हणून ओळखले जाते. लक्षात ठेवायचे झिंक फॉस्फाईड. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 आहे, डॅश या झाडापासून क्विनाइन हे औषध मिळवले जाते. पहा, आपल्याला एक औषध दिलेलं आहे क्विनाइन हे जे औषध आहे हे कोणत्या झाडापासून मिळवलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सिनॅमन या झाडापासून मिळवलं जातं पहा क्विनाइन. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2013 आणि 2015 या दोन्ही वर्षी विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोन डॅश असावा. पहा, ज्यावेळी आपल्याला स्नायूमध्ये इंजेक्शन द्या म्हणजे मसलमध्ये ज्यावेळेस इंजेक्शन दिलं जातं त्यावेळेस इंजेक्शन टोचण्याचा जो कोन आहे लक्षात ठेवायचा जो कोन आहे तो किती असावा? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 90 अंश एवढा कोन असावा स्नायूमध्ये इंजेक्शन टोचताना. म्हणजे त्याला आपण काटकोन म्हणतो. लक्षात ठेवायचे कोटिकोन किंवा काटकोन म्हणजे किती? 90 अंश एवढा कोन. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या धातूचा उपयोग चुंबक तयार करण्यासाठी केला जातो? पहा, चुंबक म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला आहे की मॅग्नेट. लक्षात ठेवा, मॅग्नेट तयार करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर पोलाद. लक्षात ठेवायचे पोलादचा वापर केला जातो. कशासाठी? मॅग्नेट तयार करण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 पोलाद अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, कक्ष तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू खालीलपैकी कोणता आहे? पहा मित्रांनो, प्रश्न थोडासा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. कक्ष तापमान म्हणजे आपण त्याला म्हणतो पहा रूम टेम्परेचर. पहा, रूम टेम्परेचरला लिक्विड म्हणजे पहा द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर ब्रोमीन हा जो आहे हा रूम टेम्परेचरला द्रव स्थितीत असणारा एकमेव अधातू आहे ब्रोमीन. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो. हे विद्युत ऊर्जेचं डॅश ऊर्जेतील रूपांतराचं एक उदाहरण होय. मित्रांनो, हा प्रश्न पहा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बटन ज्यावेळेस आपण दाबतो त्यावेळेस जो एखादा लाईटीचा पंखा आहे म्हणजे विजेचा पंखा आहे तो फिरू लागतो. हे जे विद्युत ऊर्जेचं डॅश ऊर्जेतील रूपांतराचं एक उदाहरण समजलं जातं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर लक्षात ठेवायचंय विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये झालेलं रूपांतर आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे की विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर होऊन बटन दाबलं की लगेच आपला विजेचा फॅन हा फिरू लागतो. पर्याय क्रमांक 1 यांत्रिक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं. प्रश्न क्रमांक 9 आहे, आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरवण्यात आली होती? पहा, आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या वर्षी भरवण्यात आलेली होती?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 1950. पहा 1950 या साली आरोग्यविषयक जागतिक परिषद ही भरवण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. रेबीज या रोगावरील लसीला डॅश हे नाव देण्यात आलेले आहे. पहा रेबीज. रेबीज हा जो आजार आहे पहा मित्रांनो, मुख्यतः हा कुत्रा हा प्राणी चावल्याने होतो. लक्षात ठेवायचं. यासोबत प्राणी अजून आहेत, कुत्रा, ससा, माकड अशा पद्धतीचे जे काही प्राणी आहेत ते चावल्यानंतर रेबीज हा आजार होतो. आणि याची जी लस आहे रेबीजची लस, त्याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 ARV. हे जे आहे हे रेबीजच्या लसीला देण्यात आलेलं नाव आहे. ARV. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11 आहे. एका वर्षाच्या मुलास दररोज किती किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते? पहा मित्रांनो, एका वर्षाचा जो मुलगा आहे त्याला दररोज किती किलो कॅलरी ऊर्जा ही मिळणं आवश्यक आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 700 किलो कॅलरी ही जी आहे ही एका वर्षाच्या मुलास मिळणं आवश्यक आहे दररोज मध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. डॅश माशाच्या यकृत तेलातूनही आयोडीन बऱ्याच प्रमाणात मिळतं. पहा खालीलपैकी असा कोणता मासा आहे की त्याच्या यकृतामधून म्हणजे लिव्हर मधून बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला आयोडीन मिळू शकतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कॉड प्रकारचा एक मासा आहे. त्याला आपण म्हणतो पहा कॉड लिव्हर ऑइल. म्हणजे कॉड मासा आहे, त्याच्या यकृतामधून म्हणजे लिव्हर मधून तयार झालेलं जे तेल आहे यामधून जास्त प्रमाणात आयोडीन मिळतं. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे कॉड मासा. प्रश्न क्रमांक 13 आहे. खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी काय दिले जाते? पहा मित्रांनो, जे काही आपले खेळाडू आहेत, स्पोर्ट्समन किंवा प्लेयर्स असतात, त्यांना त्वरित म्हणजे लवकरात लवकर ऊर्जा मिळवण्यासाठी एक पदार्थ त्यांना दिला जातो. तर तो कोणता असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर त्यांना कार्बोहायड्रेट हे जे आहे हे देण्यात येतं खेळाडूंना. म्हणजे त्यांना लवकरात लवकर एक प्रकारे ऊर्जा मिळाली पाहिजे, म्हणजे एनर्जी मिळाली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. करा अथवा मरा हे ब्रीदवाक्य कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? पहा करा अथवा मरा, करा किंवा मरा हे जे ब्रीदवाक्य आहे हे कोणत्या चळवळीद्वारा संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर भारत छोडो या चळवळीमधील हे वाक्य आहे पहा करा किंवा मरा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? पहा मित्रांनो, यावरती आपल्याला प्रश्न एक वेळा असा विचारण्यात आला होता की महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे आहेत हे कोणत्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते? या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे आहेत हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, पण ते कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर केशव कर्वे हे जे आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे हे गणित म्हणजे मॅथ विषयाचे प्राध्यापक होते. कॉलेज कोणतं आहे? फर्ग्युसन कॉलेज. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? पहा मराठी सत्तेचा उत्कर्ष हे जे पुस्तक आहे यामध्ये मराठ्यांचा इतिहास हा जास्त प्रमाणात दिला आहे. तर यावर आधारित हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर न्यायमूर्ती रानडे यांनी लिखित आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष. आणि हे जे पुस्तक आहे हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. हाडाचा फ्लोरोसिस आहारातील कोणत्या पदार्थाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे होतो? पहा हाडाचा फ्लोरोसिस हा जो आहे हा आजारातील कोणत्या पदार्थाचं प्रमाण हे जास्त झाल्यामुळे होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्लोरीन. लक्षात ठेवायचे फ्लोरीन हा जो पदार्थ आहे हा जास्त प्रमाणात झाल्यामुळे हाडाचा फ्लोरोसिस होत असतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. हृदय अंकुचित अवस्थेत असताना रक्तदाब डॅश असा असतो? पहा ज्यावेळेस हृदय आपलं हार्ट जे आहे हे अंकुचित अवस्थेत असतं त्यावेळेस जो आपलं ब्लड प्रेशर आहे ते कसं असतं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर सर्वात जास्त ब्लड प्रेशर असतो. कधी? ज्यावेळेस आपलं जे हृदय आहे हे अकुंचित अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस सर्वात जास्त रक्तदाब असतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. डोळ्यांचे पारणे फिटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे? पहा डोळ्यांचे पारणे फिटणे. मित्रांनो प्रश्न आहे मराठी विषयावरील. आपल्याला सांगायचं आहे की डोळ्याचे पारणे फिटणे वाक्प्रचाराचा अर्थ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पाहून समाधान होणे त्याला आपण म्हणतो पहा डोळ्याचे पारणे फिटणे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. खालीलपैकी कोणते उत्पादन हे भारताला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देते? मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. एक वेळा हा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रामध्ये विचारण्यात आला होता. तर खालीलपैकी असं कोणतं उत्पादन आहे की जे आपल्या भारताला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर कापड तयार करणे.
तर कापड तयार करणे हे जे उत्पादन आहे हे भारताला जास्त प्रमाणामध्ये विदेशी म्हणजे परकीय चलन हे मिळवून देतं. पर्याय क्रमांक 1 कापड तयार करणे. प्रश्न क्रमांक 21 आहे, ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो त्यास डॅश शब्द असं म्हटलं जातं. पहा, ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्या शब्दांना काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर त्याला विकारी शब्द असं म्हटलं जातं. व्याख्या मित्रांनो महत्वाची आहे. पहा, विकारी शब्द म्हणजे काय की ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होत असतो त्याला विकारी शब्द असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22 आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? पहा मित्रांनो, इतिहासातील महत्वाचा ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिखित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या ह्या प्रसिद्ध आहेत? पहा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जातीच्या ज्या शेळ्या आहेत त्या प्रसिद्ध आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर सुरती ही जी जात आहे, प्रजात आहे, या प्रजातीच्या ज्या शेळ्या आहेत या महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रसिद्ध आहेत, सुरती. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतात नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? पहा, भारतामध्ये कोणतं नॅचरल गॅस आणि खनिज तेल याचं जे सर्वात जास्त उत्पादन आहे हे कोणत्या ठिकाणी घेतलं जातं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर मुंबई हाय या ठिकाणी भारतामध्ये आपल्या नैसर्गिक वायू आणि खनिज तेल हे जे आहे हे सर्वात जास्त उत्पादन मुंबई हायमध्ये होतं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या देशाने 15 ऑक्टोबर 2021 रोजी सेंजो 13 नामक अंतराळ यान प्रक्षेपित केले आहे? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत आपले 25 ते 30 प्रश्न हे प्रश्न असणार आहेत पहा करंट अफेअर्स 2021 वरती. त्यातील आपला प्रश्न आहे पहा, 15 ऑक्टोबर 2021 रोजी कोणत्या देशाने सेंजो 13 या नावाचं एक अंतराळ प्रक्षेपित केलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 चीन या देशाने ऑक्टोबर 2021 मध्ये सेंजो 13 म्हणजे 13 या नावाचं एक अंतराळ प्रक्षेपित केलेलं आहे चीनने. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या ठिकाणी पहिले विश्वकर्मा वाटिका स्थापन करण्यात आलेले आहे? पहा, पहिले विश्वकर्मा वाटिका स्थापन कोणत्या ठिकाणी केले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 रामपूर हे जे आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि या ठिकाणी पहिली विश्वकर्मा वाटिका स्थापन करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27 आहे, लडाखच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये द्रास या नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे? पहा, द्रास या नावाचे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे आहे लडाखमध्ये आणि लडाखमधील कोणत्या जिल्ह्यात आहे हे आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कारगिल या नावाचा जिल्हा आहे. जो कारगिल जिल्हा आहे तो लडाखमध्ये येतो आणि या ठिकाणी आहे पहा द्रास नावाचं थंड हवेचं ठिकाण. पर्याय क्रमांक 2 कारगिल. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोणत्या व्यक्तीची 2021-2022 या वर्षासाठी जागतिक पोलाद संघ याचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे? पहा, वर्ष आहे 2021-2022 या वर्षासाठी जागतिक पोलाद संघ याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर सज्जन जिंदाल यांची 2021-2022 या वर्षासाठी जागतिक पोलाद संघ याचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 सज्जन जिंदल. प्रश्न क्रमांक 29 आहे, कोणत्या देशांनी जायंट सी 2021 नावाची नौका कवायत आयोजित केलेली आहे? पहा, कोणते देश आहेत की त्यांनी कोणती लक्षात ठेवायचं आहे जायंट सी 2021 या नावाची एक नौका कवायत आयोजित केली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 चीन व रशिया या दोन देशांनी लक्षात ठेवायचे जायंट सी 2021 या नावाची एक नौका कवायत आयोजित केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या व्यक्तीने जागतिक व्यवसाय शाश्वतक्षम नेतृत्व या श्रेणीमध्ये CK प्रल्हाद पुरस्कार 2021 जिंकलेला आहे? पहा मित्रांनो, CK प्रल्हाद हा जो पुरस्कार आहे हा 2021 चा कोणत्या व्यक्तीने जिंकलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर सत्या नडेला यांनी. लक्षात ठेवायचे सत्या नडेला कोण आहे? सध्या सत्या नडेला हे जे आहे ते मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. सुंदर पिचाई हे जे आहेत लक्षात ठेवायचे हे गुगल कंपनीचे सध्याचे CEO आहेत. टिम कुक आणि बिल गेट्स लक्षात ठेवायचे हे जे आहेत आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जे मालक आहेत म्हणजे संस्थापक आहेत ते आहेत बिल गेट्स. आणि जागतिक व्यवसाय शाश्वतक्षम नेतृत्व या श्रेणीमध्ये CK प्रल्हाद 2021 चा पुरस्कार हा सत्या नडेला यांनी प्राप्त केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 30 जनरल नॉलेजचे प्रश्न. तर आपल्याला या 30 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे.
आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती आपल्याला 700 पेक्षा जास्त PDF जर डाउनलोड करायचे असतील तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.